मस्त गुलाब आलाय ग बाई, मस्त पैकी सुंदर सुंदर गुलाब. असं नेचरमध्ये राहणं पण किती छान, मनाला प्रसन्न ठेवतं, हॅपी ठेवतं. आज स्पेशल संडे हे आमचे गुलाब मस्त मस्त. ह्याची केअरिंग मी एवढी करते की त्यामुळं खूप गुलाब. तसं आपलं शरीर पण असतं, केअरिंग केलं की माणूस कसं फ्रेश राहतं. आणि हे तर पूर्ण मेलेलं झाड होतं, हे तर पूर्ण नर्सरीमधनं आत्ता जस्ट खरेदी केलं. एवढे पिंक कलरचे फुलं होते याला, पण मी म्हटलं ह्याला व्यवस्थित मातीमध्ये तर ग्रो करावं. तर हे बघा मस्तपैकी आले फ्रेंड्स. तर आपल्याला ह्याच्यामुळं पण खूप हॅपीनेस भेटतं. तर आपण झाडांसंग पण वेळ घालवणं खूप गरजेचं आहे. हे आहे स्नेक प्लांट, हे मनी प्लांट. हे मी स्वतः लावलेली आहेत झाडं आणि स्वतः मी केअरिंग करते. हे अक्षरशः सगळे मग घरातले म्हणत होते की मेलं झाड, पण बिलकुल तसं काही नाही आहे. खूप सुंदर झाड आहे हे. आणि ह्याला बघा फांद्या पण आल्या. म्हणून आपण कधी जीवनामध्ये आशा अपेक्षा पण अशा हे करायला नाही पाहिजे. आणि हे आमचे सगळे स्वीट रोज स्वीट. किती सुंदर झाडं आलेत. ही आमची मनू बाहेर नाही यायचं. आता खूप ऊन झाले ना, आज थंडी नाही वाजत, तिथेच बसा बेटा. हे सुंदर सुंदरसे गुलाब. हे बघा फ्रेंड्स, हे आमचे जास्वंदी, हे सदाबहार, ही जास्वंदी. अशी इतकी केअरिंग केलं ना, नुसते फ्लावर, 12 महिने फ्लावर, 12 महिने. हे आहे ते शंकर शिवजीचं वाहतात ना ते फूल, ब्लू कलरचे फुलं आले, किती सुंदर आहे. हे पण असं बघणं आपल्या डोळ्याला खूप छान प्रसन्न वाटतं. आणि मस्त ऊन पण खूप छान लागते झाडांना. हे आहे काय, मला नाव आठवत नाहीये. आणि हे आमची थोडी ज्वारीची खेती, ज्वारी आली आमच्या इथं अजून. हे तुळस. आणि हे गुलाब तर इतके सुंदर आहेत की विचारायला नको. इतके सुंदर सुंदर गुलाब. है ना पिल्लू? म्हणू मग गुलाब बघ किती आलेत आपल्याकडे, सुंदर सुंदर गुलाब आलेत. तर ह्यानी पण आपल्याला किती हॅपीनेस भेटते, ह्याची केअरिंग करणं वगैरे खूप सुंदर आहे. हे बघा फ्रेंड्स, आणि एका झाडावर एवढे सारे गुलाब आणि नेहमी येत राहतात, कारण ह्याची केअरिंग मी एवढी करते. आपलं भात धुतलेलं पाणी, डाळीचं पाणी, लिंबूचं पाणी, कधी आपलं दही आपण आणतो पॅकेटमध्ये त्याचं पाणी, असे केअरिंग केले ना हे फुलं पण खूप सुंदर येतात. सुंदर सुंदर सुंदर. आय लव्ह यू. तर असा संडे असा मी असा घालवते, थोडं एक्सरसाइज योगा करून आणि हे थोडंसं आपल्या गार्डनमध्ये थोडंसं लक्ष देऊन. ह्याने पण मनाला खूप प्रसन्न वाटतं, आपल्या डोळ्याला बघण्यात. आणि असं पण खूप प्रसन्न वाटतं ह्यांच्यासंग टाईम स्पेंड करणं वगैरे. तर कसा वाटला ब्लॉग माझा आजचा, तर पक्का लाईक सबस्क्राईब पक्का करा फ्रेंड्स. ओके बाय, टेक केअर. सो स्वीट.